दत्तात्रया नम नमाजे गुरुराया महाराजा दत्तात्रया नमो बाळूराया माझ्या पंढरीच्या देवराया नम नमाजे बाळूराया माझ्या पंढरीच्या देवराया नतमस्तक तुझ्या मी होतो पाया नमो बाळूराया मस्तक हे पायावरी यार करी संताचा क्षरक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आविष्य तो काळ सावधान उपस्थित माईबाप प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग जगतमान्य विश्वमान्य जगद्गुरु संत तुकोबराय ज्यांची अभंगाता 350 वर्षापूर्वीच्या व्यवस्थेनं इंद्रायणीच्या डोहात उडवले 350 वर्षापूर्वी सुद्धा महाराज तुकोबरायांची अभंगाता इंद्रायणीच्या डोहावरती तरंगलीच पण 350 वर्षानंतर सुद्धा ज्यांची अभंगाता इथल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या टाळकऱ्याच्या माळकऱ्याच्या वारकऱ्याच्या जिभेवरती रेंगाळत आहे ते जगतमान्य विश्वमान्य जगद्गुरु संत तुकोबराय कोण तुकोबराय असा प्रश्न ज्या वेळेस इथल्या व्यवस्थेला पडायला लागतो त्या वेळेस तुमच्या आमच्या करता सत्ता पैसा संपत्ती गाडी बंगला हे तुमच्या आमच्या करता धन असेल पण ज्या माणसा करता शब्द हेच धन होतं शब्द हेच अस्त्र होतं शब्द हेच शस्त्र होतं शब्द हात देव होता अमा खरी धन शब्दाचीच रत्न शब्दाचीच यज्ञ शस्त्र करू शब्दच्या मोच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे शब्दे हाची देव शब्देची गौरव तुझ्या करू ज्या मानसानं उभ्या भविष्यात शब्दवांच्या गौरवांची पूजा केली देव माणूस म्हणजे जगद्गुरु तुकोबराय कोण तुकोबराय देहूपासून भंडाऱ्या डोंगरापर्यंत जेव्हा पावलं उमटली जायची या मातीमध्ये तेव्हा मातीत उमटलेल्या पावलांना सुद्धा कान लावल्यानंतर त्या मातीतून सुद्धा आवाज यायचा विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या चिपळ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायचा ज्यांच्या हातातला टाळ सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायचा ज्यांच्या भस्मातलं प्रत्येक प्रमाण सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायचं ज्यांच्या देहातला श्वास सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायचा ते जगद्गुरु तुकोबराय कोण तुकोबराय जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक दिवस जावंच लागतं आएगा सो जाएगा राजा रंग फकीर पंचतत्वातून तयार झालं पंचतत्वानी तयार झालं शरीर पंचतत्वातच विलीन होतं अरे परंतु या जगाच्या पाठीवरचा असा एकमेव संत आहे या जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देव माणूस आहे अरे पंचतत्वातून ज्या माणसाचं शरीर तयार झालं ते पंचतत्वात विलीन नाही झालं सदेह वैकुंठाला जो या जगाच्या पाठीवरचा देव निघून गेला आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सगळा संगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो
सदेह वैकुंठाला जाणारा परमात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक दिवस जावंच लागतं. जन्म आणि मृत्यू हे माणसाच्या आयुष्यात विधीचं विधान आहे आणि काळ आयुष्य खाण्याकरता टपलेला असतो. रेड्यावरती बसून येणारा यम नावाचा काळ सुद्धा ज्याचं नाव घेतल्यानंतर थर 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 कापायला लागतो. तुकाराम तुकाराम नाम घेते यम. ते जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? बापाचा लेकीवरती किती प्रेम असतं. सदेह वैकुंठाला गेल्यानंतर सुद्धा या पृथ्वी तलावरती जेव्हा लेकीनं हाक मारली, बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा, तेव्हा लेकी करता वैकुंठातून पुन्हा या पृथ्वी तलावरती येऊन लेकीला प्रेमानं मिठी मारणारा बाप म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? इतक्या व्यवस्थेनं माझ्या शेतकरी बापाची कर्जमाफी किती वेळा माफ केली मला खरंच माहित नाही. पण या जगाच्या पाठीवरती माझ्या शेतकरी बापाची पहिली कर्जमाफी करणारा बळीराजा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? ज्ञान देवी रचिला पाया उभारली दिवालया, नामा दयाचा किंकर तेने रचिले आवार, एक रात जनार्दन थांब दिलासे भागवत. संत साहित्याचं मंदिर उगाच उभा राहिलं नाही. ज्ञानोबरायने स्वतःला या मातीत काढून घेतलं. वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी दिली. 22व्या वर्षी आळंदीच्या मातीत जिवंत संजीवन समाधी घेतली आणि अवघाची संसार सुखाचा केला माझ्या ज्ञानोबांनी. संत साहित्याच्या मंदिराचा पाया रचला ज्ञानोबांनी. पण संत साहित्याच्या मंदिराचा पाया रचून मंदिर उभा राहत असतं. मंदिरावरती एकनाथ महाराजांनी खांब दिले, नामदेवरायांनी भिंत रचल्या, आवाज रचला आणि कळस होण्याची जबाबदारी जेव्हा 350 वर्षापूर्वी या मातीवरती आलीला तेव्हा तुका झालासे कळस भजन करा सावकाश. संत साहित्याचा कळस जे झाले आणि संतत्वाचं मंदिर जे पूर्णत्वास आलं तो संत साहित्याचा बाप म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि याच जगद्गुरु तुकोबरायांचा असणारा मानवी आयुष्य अभंग विठ्ठल. अभंग अनेकांच्या पाठाचा असेल, अनेकांच्या परिचयाचा असेल. खास विशेषतः कवटी खेडगावच्या माझ्या तमाम भजनी मंडळांच्या पाठाचा असेल. कारण हा अभंग उपयोगाला एकतर प्रथम पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला ऐकायला भेटतो किंवा माणूस केल्यानंतर माणसाला स्मशानात पोचवण्याकरता जर तो वैकुंठवासी असेल, माळकरी असेल, वारकरी असेल तर हा अभंग आपल्याला गायला मिळायला लागतो. मानवी आयुष्याचं, मानवी देहाचं महत्त्व सांगणारा आजच्या सेवेकरता घेतलेला जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. हरी क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. मायबाप, या अभंगाचा अर्थ पाहत असताना क्षणाक्षणाला विचार करा. काय विचार करा? तरावया पार भवसिंधू. भव म्हणजे दुःख आहे, सिंधू म्हणजे महासागर आहे आणि दुःखाचा महासागर पार करायचा विचार तुम्ही क्षणाक्षणाला करा. अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ झाला. तुकोबराय क्षणाक्षणाला विचार करा म्हणताय. दुःखाचा महासागर पार करण्याकरता क्षणाक्षणाला विचार करा म्हणताय. दुःखाच्या महासागरातून तरुण जा म्हणताय. पण का जायचं आम्ही दुःखाच्या महासागरातून तरुण? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबराय म्हणतात हा देह नाशिवंत आहे, तो जाणार आहे, काळ आपलं आयुष्य खाणार आहे, म्हणून दुःखाच्या महासागरातून तरुण जा. मग तुकोबराय अभंगाच्या 2 चरणांचा अर्थ मला समजला. ठोंबरे महाराज समजला कराय? अभंगाच्या 2 चरणांचा अर्थ आम्हाला अण्णा समजला. मग अभंगाच्या 2 चरणांचा अर्थ समजल्यानंतर तुकोबराय दुःखाचा महासागर पार करणं काय साधी सोपी गोष्ट नाही आहे. विचारा या माने परिवाराला. अरे आपला देव जेव्हा या जगाच्या पाठीवरून निघून गेला तेव्हा त्या देवाचं दुःख, त्या देवाचं जाणं आजही हा माने परिवार विसरला नाही आणि याची देही याची डोळा कधी विसरणार नाही.
दुःखाचा महासागर पार करणं तुकोबराय साधी सोपी गोष्ट नाही. हा देह नाशिवंत आहे, तुम्ही म्हणताय आयुष्याला खाणार आहे, आम्हाला मान्य आहे. पण दुःखाचा महासागर पार करण्याकरता काहीतरी नाव असेल. दुःखाचा महासागर पार करण्याकरता आम्हाला जहाज तरी द्या. मग तुकोबराय म्हणतात साधा सोप्पा मूलमंत्र आहे. दुःखाचा महासागर पार करण्याकरता, तो प्रवास करण्याकरता परमार्थ नावाचं जहाज तुझे आम्ही बहाल करतो. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. अरे संतांची संगत धर, परमार्थाची गाडी पकड आणि स्वतःच्या आयुष्याचं कल्याण कर, स्वतःच्या आयुष्याचं सार्थक कर. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी कर, परमार्थाची गाडी पकड, स्वतःच्या आयुष्याचं कल्याण कर. कारण हा मानवी देह क्षणभंगूर आहे. तुकोबरायांनी एवढं सगळं काय सांगितलं, उपाय सांगितला, महत्त्वही सांगितलं. पण तुकोबराय स्वतः पुढे लिहायला लागतात. आणि एवढं जर तू केलं नाहीस तर तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून या राहो. अरे जर एवढं जर तू केलं नाहीस तर इहलोकाच्या या व्यवहारामध्ये धृतराष्ट्र जन्मानेच आंधळा होता. पण तू जन्माने तुला दिसत असून सुद्धा तुझ्या डोळ्यावरती क्रोध, माया, मत्सर, लोभ यांची दुसरपट्टी बांधून बसशील. आणि ती दुसरपट्टी जोपर्यंत संताची संगत तू धरत नाही ना तोपर्यंत निघणार नाही. जोपर्यंत तू परमार्थाची गाडी पकडत नाही तोपर्यंत तुझ्या आयुष्याचा प्रवास सुजलाम सुफलाम होणार नाही. आणि तो होण्याकरता, मानवी आयुष्याचं महत्त्व सांगण्याकरता आजचा 4 चरणांचा अभंग विठ्ठला. दायगुडे महाराज अभंगाची 4 चरणं सोडून झाली. आणि 4 चरणं सोडून झालं काय असतं, घ्या भैरवी. पण भैरवी काही घेत नाही, आपल्याकडे अजून वेळ आहे. ज्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा आपण आयोजित केली. यत्रे नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं स्त्रीचा मान आणि सन्मान केला जातो तिथं साक्षात आदिशक्ती दुर्गा शक्ती अवतरत असते. आणि या कवटीच्या झाडाखाली, भला मोठं कवटीच्या वटवृक्षाखाली, त्या झाडानं अनेकांना सावलं दिली, अनेकांना कवटीचं फळ दिलं. वडजाई देवी या ठिकाणी या कवटीखेडच्या पवित्र अशा मातीमध्ये आली. भक्तांच्या हक्कीला धावून या ठिकाणी स्थापित झाली. आणि वडजाई देवीच्या पदस्पर्शनं पावन झालेलं. वारकरी असावा, पण वारकरी हा सदा असावा. सदा या शब्दाचा अर्थ होतो सदैव. आणि असा एक निष्ठावंत वारकरीच्या मातीला लाभला. तर सदा वारकऱ्यांच्या पदस्पर्शनं पवित्र झालेली ही माती. खंडाळा तालुका म्हटलं की शूरवीरांची ही माती. राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सहकार, प्रशासकीय या क्षेत्रातून नावाजलेलं हे खंडाळा तालुका. आणि खंडाळा तालुक्याच्या मातीत सर्वच क्षेत्रातील नावाजलं कवटीखेडे गाव. आणि या कवटीखेड गावामध्ये आज स्वर्गीय कैलासवासी नामदेव मारुती माने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेली ही कीर्तनरूपी सेवा. खरं तर माने परिवारांचा जर प्रास्ताविक आणि बायोडाटाच एवढा मोठा असेल तर त्यांचं कार्य किती मोठं असेल हा प्रश्न मला पडायला लागतो. एवढं पान सविस्तरपणे सांगायचं म्हटलं तर कीर्तन याच्यावरतीच करू शकतो. पण असो, अण्णा कुटुंब लहान आणि सुख महान असं म्हणतात. पण हे साप खोटं आहे. जेव्हा जेव्हा कुटुंब मोठं होतं तेव्हाच सुख मोठं होतं. विचारा या माझ्या मायबापांना. आता कुटुंब लहान सुख महान झालं, पण ह्या कुटुंबाकडं पाहिल्यानंतर 4 मुले आणि 4 मुली. मी म्हटलं 5 पांडवांचा परिवार असेल. मोहनराव, मोहनदादा, भगवानदादा कीर्तनरूपी सेवेची तारीख घ्यायला आले होते तेव्हा मला वाटलं 5 भावांचा परिवार असेल, एखादी बहीण असेल असा मी अंदाज घेतला होता. पण इथं आल्यानंतर मलाही अभिमान वाटला की 4 मुले 4 मुली. श्री कृष्णात नामदेव माने, श्री दादा नामदेव माने, श्री अधिक नामदेव माने, श्री मोहन नामदेव माने यांनी सर्वांनी मिळून शून्यातून विश्व निर्माण केलं. हाडाची कळ रक्ताचं पाणी केलं. माझ्या वडिलाची मिरासिक देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आदरणीय आबांच्या नावामध्येच नामदेव आहे.
आणि नामदेव या शब्दाची मराठी विभक्ती केली, नाम अधिक देव असा होतो. ज्या नामाच्या पुढं देव आहे त्याचं कार्य या माने परिवाराकरता देवासारखं होतं. आज ह्या माने परिवाराचा जेव्हा हे प्रास्ताविक मी पाहतो त्यावेळेस 4 मुली हौसाबाई भाऊ हाके भरतगाव, बबाई जिजाबा मासाळ खेड बुद्रुक, सरुबाई नाना कचरे बेबी, किसनबाई सुरेश मोठे धनगरवाडी. आता किसनबाई आजीनं आमचं कीर्तन ऐकलं असेल, धनगरवाडीत काय रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे, आजीला आठवलं असेल. नातू सुदाम कृष्णात माने, दीपक कृष्णात माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुंबई. लिहिणाऱ्यानं काहीतरी मिस्टेक केली दिसते, सहाय्यक पोलीस निरीक्षक असं पाहिजे, नाही तर पोलीस उपनिरीक्षक असं पाहिजे, कारण मी MPSCचा विद्यार्थी होतो. PSI आणि API. आता साहेब कुठे दिसतात मला दिसणार साहेब, API ना असो. संतोष दादा माने माथाडी मुंबई, सागरदादा माने MA सिनियर नेटवर्क इंजिनियर, महेंद्र अधिक माने MA मुंबई, प्रदीप मोहन माने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, नाथ सविता अनिल दाहिगुडे खेड बुद्रुक, रुपाली किसन हाके भरतगाव, प्रियंका मोहन माने रचना सहाय्यक नगर विकास खाते महाराष्ट्र राज्य. जोरदार टाळी झाली पाहिजे या माने परिवाराला. महाराजाला घाम फुटला बायोडा वाचून. पण मी या सर्व बायोडा वाचल्यानंतर माझ्या लक्षात एक बाब आली. नगर रचना विकासला टाउन प्लॅनर असे म्हणतात. प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीच्या माध्यमातून सहकार असेल, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून औद्योगिक असेल, या सर्वच क्षेत्रामध्ये हे माने परिवार आहे. आता राहिलं कोणत्या क्षेत्रामध्ये ठोंबरे महाराज? सरपंच महोदय, भगवानांना पशुधनमध्ये बी आहेत, फक्त एकाच क्षेत्रामध्ये राहिलं ते म्हणजे राजकीय आणि आध्यात्मिक आहेत ना. असो, चांगली गोष्ट आहे. राजसत्ता ही समाजाच्या विकासाची खरी गुरुकिल्ली आहे आणि राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सहकार या सर्वच क्षेत्रामध्ये नावाजलेला हा माने परिवार अष्टपैलू असणारं हे व्यक्तिमत्व जर कोणाच्या आशीर्वादाला असेल, कोणाच्या कृपा आशीर्वादाला असेल तर ते आशीर्वाद आहेत नामदेव आबांचे आणि याच आशीर्वादांचं फळ या माने परिवाराला लाभलेलं आहे. आणि त्यांच्याच प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आजची कीर्तन सेवा विठ्ठल. आजोबांना निश्चितपणे अभिमान वाटला असेल, ज्या माझ्या नातवांना, ज्या माझ्या नातीला या माने परिवाराची नात नगररचना विकास खात्यामध्ये अधिकारी झाली. फौजदार या पदाच्या पुढेही झेप ज्यांनी API म्हणून घेतली, अगदी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा झेप घेतली. आजोबांना आज स्वर्गातून सुद्धा आनंद होत असेल. अरे ज्या नातवांना मी लहानपणी माझ्या खांद्यावरती खेळवलं ती नातू आज महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करतायत. अरे सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, शैक्षणिक वसा आणि वारसा सगळ्याच कुटुंबाला लाभत नाही, पण अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा वारसा ज्या माणसाच्या पदस्पर्शनाने पुण्याईने लाभला, नावातही नाम होतं आणि नावाच्याही पुढं देव होतं. म्हणून लेकरांनो, तुम्हाला हा वसा आणि वारसा लाभला, साधी सोपी गोष्ट नाही विठ्ठल. क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. खरं तर प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन हे टिवल्या बावल्याचं कीर्तन नसतं, विनोदाचं कीर्तन नसतं. सासू सुनाच्या गप्पा गोष्टी, पुढचं पाऊल मागचं पाऊल, ह्याचा चिव रंगला आणि त्याच्या चिव रंगला, ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय हे सांगायला कीर्तन नसतं. पहिल्यांदा नमूद करा प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन का आणि कशासाठी करायचं. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 3 ओवी आहे. फेडुनिया पितृऋण पाहावे करुनिया, श्राद्धाधिक क्रिया पर्व काळी. मायबाप, पितृ पंधरवडा चाललाय, अण्णा चाललाय ना, पितृ पंधरवडा चाललाय आणि या पितृ पंधरवड्यामध्ये पितरांना खुश करायचं असतं, पितरांचा रोष ओढवून घ्यायचा नसतो. माणसं जिवंतपणे पितरांना खुश करत नाहीत महाराज. गेल्यानंतर पाणी देतात, गेल्यानंतर अन्न देतात, गेल्यानंतर घरावरती निवड ठेवतात. अरे पण कोण निवदाला खातं? जिवंत असताना बापाच्या हातामध्ये निवदाचं नाही, अन्नाचं ताट द्या, बापाच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या द्या.
पण माणसं देतात का? स्मशानात गेल्यानंतर तिरडीवरती जेव्हा बापाला झोपावलं जातं तेव्हा टॉवेलमधून एक पाण्याचा थेंब देऊन पाण्याचा थेंब बापाच्या कधी शरीरात जाणार नाही. बाप जिवंत असताना बापावरती प्रेम केलं पाहिजे. हे प्रेम या माने परिवाराने या बापावरती केलं. विठ्ठला विठ्ठला. मग क्षणाक्षणाला विचार करत असताना तुम्हा मला एकच विचार करायचा आहे, दुःखाचा महासागर तुम्हा आम्हाला पार करायचा आहे. आणि दुःखाचा महासागर पार करणं साधी सोपी गोष्ट नाही. याकरता माता पित्यांचं ऋण फेडण्याकरता प्रथम या शब्दाचा अर्थ होतो पहिल्यांदा पुण्य. या शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही पाहिला तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही जे तुमचं कार्य करता त्या कार्याची गोळाबेरीज पाप आणि पुण्यामध्ये होते. तुमचं कार्य सत्कर्म असेल तर ते पुण्यात गणलं जातं, तुमचं कार्य दुष्कर्म असेल तर ते पापात गणलं जातं. मग आबा या जगातून निघून गेल्यानंतर या 4 लेकरांनी आणि 4 लेकींनी या नातवंडांनी या संपूर्ण माने परिवाराने आबा या जगातून निघून गेल्यानंतर 1 वर्षात केलेलं पुण्य कार्य. आणि आबा जे आयुष्य जगले, मग 60 वर्षांचं जगले असतील, 65 वर्षांचं जगले असतील, या वर्षामध्ये संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी केलेलं पुण्य कार्य, या पुण्य कार्याची गोळाबेरीज आज जगाच्या मालकाच्या दरबारात होते. आणि आबांना 365 दिवसांचं हे असणारं पर्व फेडून या पितृ ऋण भावे करून या श्राद्धाधिक क्रिया पर्व काळी त्या आबांच्या या 4 लेकरांनी 4 लेकींनी आणि एवढ्या मोठ्या सामाजिक राजकीय आध्यात्मिक शैक्षणिक सहकार शेती या सर्वच क्षेत्रातील उपस्थित असणाऱ्या माझ्या नातवंडांनी जे केलेलं पुण्यकार्य, या सर्व पुण्यकार्यांची गोळाबेरीज आज आबांना जगाच्या मालकाच्या चरणापाशी जागा द्यायची का इतर कोणत्या ठिकाणी जागा द्यायची, हा परमात्माच्या कोर्टातला आजचा निकाल आहे. आणि आजचा निकाल आजच ऐकून घ्या. आबांच्या बाबतीतचा आजचा निकाल. कीर्तन भजन मनन चिंतन कोणाच्याही दारात कोणाच्याही घरात कधी होत नसतं. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. याची वाट पाही रघुनंदन, त्याची वाट पाही रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. लाडक्या बहिणींना तुमचा हप्ता वेळेवरती पोहोचलेला आहे, त्यामुळे लई कालवा करू नका. भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भजन पूजन मनन कीर्तन चिंतन कोणाच्याही दारात लाडक्या बहिणींनो कधीच होत नसतं. नामदेव बाबांच्या दारात भजन पूजन कीर्तन का होतंय सांगा तुम्ही, का होते? आता म्हणत्याला आम्हाला जर सांगायचं असतं तर महाराज तुम्हाला इथं उभं केलं असतं का? आम्हाला फक्त बोलायला येतं, आम्हाला सांगा येत नाही. आम्हाला हप्ता नाही आला तर मग काय करायचं? शिमग्याला ठरवलं होतं, भाऊबीजला आला, रक्षाबंधनला आला, आणि शिमग्याला जर नाही आला तर ठरवलं होतं मग शिमग्याच्या दिवशीच हप्ता आला. घाबरतं सरकार, गृह डिपार्टमेंट आहे, आणि इतकी ताकद आहे या गृह डिपार्टमेंटमध्ये. कधी या खेडगावच्या मातीत ज्यावेळेस मी ब्रह्मांड नायक विश्वनायक सद्गुरू संत बळवांचं कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी करण्याकरता आलो होतो. 2 सेवा करण्याचा योग भगवानांना, आपल्या मामांचा आपण सेवक आहात, आपला आशीर्वाद या ठिकाणी लाभल्या.
त्यावेळेस मी म्हटलं होतं की या ग्रह डिपार्टमेंटकडे इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे, या ताकदीची गणना तुम्ही आम्ही कधीच करू शकत नाही. किती ताकद आहे, हाताची बोटं 5 असतात. हात वर करा उजवात, लाडक्या बहिणींनो उजवात लवकर वरती करा, माझ्या वेळ नाही. केला का? मूठ बंद करा आणि म्हणा नवरा माझ्या मुठीत. आता कशा हसायला लागल्या? आणि खोटं असेल तर ह्यांनी सांगावं. हायच ना. विठाला विठाला फेडून या पितृ ऋण भावे करून या श्राद्धाधिक क्रिया पर्व काळी. अरे श्रद्धेनं केलं जातं, मनात भक्ती भाव ठेवून केलं जातं, त्याला वर्षश्राद्ध असं म्हणतात. आणि आबांचं हे वर्षश्राद्ध प्रथम पुण्यस्पर्धाचा 16 या ठिकाणी आयोजित करतोय. क्षणाक्षणाला हा माने परिवार विचार करतोय, इथं बसलेला प्रत्येक माय आणि बाप विचार करतोय की दुःखाचा महासागर पार करायचा आहे. दुःख कोणाच्या आयुष्यात नाही. कुठल्याही पट्ट्यानं उभं राहून सांगावं की दुःख माझ्या आयुष्यात नाही. सांगावं उभं राहून की दुःख माझ्या आयुष्यात नाही. या जगाच्या पाठीवरती असा एकमेव कुठलाही माणूस नाहीये की ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही. संतांनी सांगितलंय जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधोनी पाहे. अरे प्रकाशाच्या वेगापेक्षा तुझा वेग मना जास्त आहे. मला सांग या जगामध्ये सर्व सुखी कोण आहे? एखाद्या इथं बसलेल्या लाडक्या बहिणीनं कोणाच्या गळ्यात 2 तोळा असेल, कोणाच्या गळ्यात 1 तोळा असेल, पण त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? सुखी आहात का? अजिबात नाही. नवऱ्यापेक्षा तोळ्याला जास्त मानणाऱ्या बायका निर्माण झाल्या, त्याच्यामुळे सगळा घोटाळा झाला. विठाला विठाला मायबाप क्षणाक्षणाला विचार करा. दुःखाचा महासागर पार करायचा. माने परिवारावरती सुद्धा हे दुःख कोसळले. आजोबा या माने परिवारातून निघून गेलेत. या नातवंडांचे, ज्या नातवंडांनी आज महाराष्ट्र राज्याचं जे नातवंड नेतृत्व करतायत. अरे आजोबांना ज्या वेळेस समजलं असेल की माझ्या नातवंडांनी हे यशोदीप एवढं प्राप्त केलंय, तेव्हा आजोबांची छातीसुद्धा अभिमानाने फुलून आली असेल. मी मगाशीच एका नातवंडाला पुढं बोलावलं, म्हटलं कैलासवासी नामदेव राव यांना तुम्ही काय आवडीनं मानता? कारण कानात बोलणाऱ्या माणसापासून सावध राहायचं असतं. त्याच्यामुळे मी त्यांच्या कानात विचारलं. तर शेवटी इकडं आमचे महाराज महाराष्ट्राची गाणं कोकिळा इकडं गात होते. मी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं आबा. आबा या शब्दाचा अर्थ पाहिला तर आ म्हणजे आई आहे आणि बा म्हणजे बाप आहे. अरे फक्त एकच असा आजोबा प्रत्येक घराला लाभतो ज्या आजोबाला आबा म्हटलं जातं. आबा या शब्दामध्ये आईचंही छत्र असतं आणि बापाचंही छत्र असतं. ते नाव म्हणजे आबा आहे. आणि तुमचा आबा फक्त या जगातून हरपला नाही, तर तुमचा आई आणि बाबा सुद्धा नामदेवरावांच्या रूपानं या जगातून हरपलेला आहे. विठ्ठला विठ्ठला मग क्षणाक्षणाला विचार करायचा. दुःखाचा महासागर पार करायचा आहे. दुःख कोणाच्या आयुष्यात नाही. तुकोबरा यांच्या सुद्धा आयुष्यात दुःख होतं. ज्ञानोबांच्या सुद्धा आयुष्यात दुःख होतं. एकनाथांच्या आयुष्यात दुःख होतं. जगाच्या बापाच्या सुद्धा आयुष्यात दुःख होतं. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटीला गावीचे लोक, कोपला पाटीला गावीचे लोक. आता
तुमची श्रीमंती आणि गरिबी पाहून येत नाही. दुःख तुमची श्रीमंती आणि गरिबी पाहून येत नाही. दुःख राजा आणि रंक पाहून येत नाही. दुःख राजाच्याही खरात येतं, दुःख रंकाच्याही खरात येतं. कारण सुख आणि दुःख हे माणसाच्या कर्मरेषेवरती अवलंबून असतं. माणसाच्या हाताच्या रेषेवरती तू दुःख आणि सुख अवलंबून नसतं. त्यांना माणसाच्या कर्मरेषेवरती दुःख आणि सुख अवलंबून असतं. तुमचं कर्म सत्कर्म असेल तुमच्या आयुष्यात सुख आहे. तुमचं कर्म दुष्कर्म असेल तुमच्या आयुष्यात दुःख आहे. आणि मग क्षणाक्षणाला विचार करायचा, दुःखाचा महासागर पार करायचा. अभंगाचं पहिलं चरण. क्षण क्षणी हाची क्षण क्षणी हाची क्षण क्षणी हाची करव करावा विचार तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. क्षणाक्षणाला विचार करा. हा देह नाशिवंत आहे, तो एक दिवस जाणार आहे. काळ त्याला खाणार आहे. आणि काळ राजा आणि रंक पाहून येत नाही. काळ आणि वेळ सोबत आली की आपला करेक्ट कार्यक्रम होतो. घडी घडी काळ वाट याची पाहे 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 घडी घडी काळ वाट याची पाहे. हे अजून किती अवकाश अजून किती आहे अवकाश. अजून किती आहे अवकाश हे अजून किती आहे अवकाश. हे काळाची उडी पडेल वाजेव्हा काळाची उडी पडेल वाजेव्हा काळाची उडी पडेल वाजेव्हा काळाची उडी पडेल वाजेव्हा हे काळाची उडी पडेल बाजेवा. काळाची उडी पडेल बाजेवा. काळाची उडी पडेल बाजेवा. काळाची उडी पडेल बाजेवा. घडी घडी काळ
वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश घडी खडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश किती आहे अवकाश कोणाचं 40 असेल कोणाचं 50 असेल कोणाचं 20 जळणारा ज्योती देह या मातीतून तयार होतो या मातीत विलीन होतो देह काळाचे धन कुबेराचे हे तुम्हा आम्हाला समजलं पाहिजे जगाच्या पाठीवरती कुबेराचा देह सुद्धा या मातीत राहिला नाही मायबाप सुंदर असा दृष्टांत आहे ज्या माणसाला लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं त्या माणसाने तुम्हा आम्हाला स्वच्छतेकडून समृद्धीचा संदेश दिला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं म्हणत म्हणत अरे प्रत्येक गावात जायचे बाबा आणि प्रत्येक गावात जाऊन हातामध्ये खराटा घ्यायचे हाती घेऊनी खराटा झाडूया साऱ्या वाटा असं म्हणत म्हणत कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा हातामध्ये खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचे गाव स्वच्छ झालं की मन स्वच्छ माणसांची करायचे मन स्वच्छ गाव स्वच्छ करण्याकरता हातामध्ये खराटा पाहिजे गाव स्वच्छ करण्याकरता हातामध्ये खराटा पाहिजे तो विकासाचा खराटा पाहिजे आणि माणसाची मन स्वच्छ करण्याकरता परमार्थाचं साधन पाहिजे परमार्थाचं साधन म्हणजे नामस्मरण आहे आणि ज्यांचं कीर्तन रूपी सेवा आहे त्यांचं नाव सुद्धा नामदेव आहे नामदेव यांचं एक संतपर चरण आहे नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी पाहे पांडुरंग त्याच्या मुखामध्ये पांडुरंग आहे त्याचं कल्याण आहे आणि हे सांगण्याचं काम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं म्हणत म्हणत संत गाडगे बाबा करीत होते आणि संत गाडगे बाबा करीत असताना ज्याप्रमाणे माने परिवाराच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा समुदाय जमलेला आहे त्याचप्रमाणे त्याही ठिकाणी समुदाय जमलेला होता शांत चित्ताने सर्व काही लोक ऐकत होती सर्व काही लोक पाहत होती एक पोस्टमन सायकलवरती धावत धावत पळत पळत आला सायकल टाकली आणि कीर्तन रूपी सेवा चालू असताना त्यानं डायरेक्ट बाबांच्या समोर गेला बाबा बाबा विपरीत घडलं बाबा कीर्तनातला विक्षेप पाहून बाबा ही गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणायचे थांबले बाबा विक्षेप घडलं बाबा बाबा गोविंदा या जगातून निघून गेला बाबा यांच्या मुखातले शब्द गोविंदा गोविंदा गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा हे शब्द थांबले संत गाडगे बाबांनी आकाशाच्या दिशेनं पाहिलं स्वतःचं लेकरू या जगातून निघून गेलं होतं संत गाडगे बाबांना पोस्टमन सांगत होता संत गाडगे बाबांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येणार तोच उपरण्यानं त्यांनी त्यांच्या डोळ्यावरती उपरण धरलं आणि जगाच्या मालकाला संत गाडगे बाबा म्हणाले अरे असे किती जन्माला येतात कोट्यान कोटी पाच स्वतःचं लेकरू या जगातून निघून गेलंय अंत्यविधीला लोक थांबल्यात संत गाडगे बाबा कीर्तन करतायत पोस्टमन सांगतोय तुमचा एकुलता एक गोविंद या जगातून निघून गेला अनेक संत गाडगे बाबा कीर्तनाच्या नारदाच्या गादीवरून आकाशाच्या दिशेनं पाहतायत आणि म्हणतायत अरे असे कित्येक जन्माला येतात कोट्यान कोटी का मरू मी एकासाठी का मरू आणि रडू मी एकासाठी का मरू आणि रडू मी एकासाठी पहा काय विचार आहे स्वतःच्या पोटचा गोळा मूर्तीच्या शैवरती झोपलाय बाबा कीर्तन करतायत आणि बाबा म्हणतात अरे जन्माला येणारा माणूस जाणारच आहे तुटला आयुष्याचा दोरा हेर वाऊगा पसारा टाकुनी पळती रांडा पुढे अंती होती पाठमोर मरण कुणाला चुकलंय देवाच्या बापाला सुद्धा मरण चुकलं नाही पहाट रामाचा राज्याभिषेक होणारे माहित होतं दशरथ राजाला कैकेयीनं वचन मागितलं धनी मला वचन हवंय भरताला गादी रामाला 14 वर्ष वनवास
पायाखालची वाळू सरकली राजा दशरथाच्या डोळ्यात अश्रू आले आणि डोळ्यातले अश्रू सर्व काही सांगत होते. रघुकुल रीत सदा चली आई चार जाई पर वचन न जाई. काही तुटलं तुझं वचन, नाही देऊ शकत तुला मी वचन. म्हटलं असेल त्या काळामध्ये काही तुझ्या भरताला गादी द्यायची तर दे, हे वचन द्यायला मी तयार आहे. पण काही माझ्या रामाला 14 वर्ष वनवास नको ग. पण ऐकल ती काही कसली नाही ऐकलं. लेकराला समजलं प्रभू श्री रामचंद्रांना आपल्या वडिलांनी 3 वचन आईला दिलेत. राजवस्त्रांचा त्याग केला माझ्या श्रीरामाने, वनवस्त्रांचं आपलीसी केलं आणि वनामध्ये पहाटेच्या अगोदर प्रभू श्री रामचंद्र निघून गेले. सुमंता जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांना सोडून पुन्हा अयोध्येत आला तेव्हा राजा दशरथाने फक्त 3दा विचारलं, सुमंता, अरे राम कुठे? ए सुमंता, माझा राम कुठे? आणि 3 वेळा म्हटलं राम राम आणि राम. आणि रास या नावाती बापाने जीव सोडून दिला. अरे बाप म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाहीये. मेंढी माऊली सुखाची सावली म्हणत म्हणत मेंढरांची सेवा करणाऱ्या नामदेव बाबांना काही कष्ट पडले असतील याचा विचार कधीतरी तुम्ही आम्ही केला पाहिजे. अरे आता एखाद्या माणसाला एक सांभाळणं अवघड होतंय. 4 लेकरं 4 लेकींचा सांभाळ केला, हाडाची कड केली, रक्ताचं पाणी केलं. दारामध्ये कोणी भुकेला व्यक्ती आला त्याची भूक भागवली, तहानेला व्यक्ती आला त्याची तहान भागवली. बाबांनी बाप बाप असतो मायबाप. काही दिवसापूर्वी अगदी महिन्यापूर्वी प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला एक व्हिडिओ फिरत होता. मोरगाव बारामतीच्या रोडवरती ओंकार आचार्य नावाचा बाप, सुट्टीचा दिवस आहे म्हणून स्वतःच्या लेकीला घेऊन फिरण्यासाठी चालला होता. मधुरा सांगत होती, सई सांगत होती, बाबा बाबा आज इकडं जायचं, बाबा तिकडं जायचं. बाप सांगत होता लेकींनो जाऊ. याच लेकींनी हट्ट धरला होता. महाराज ज्ञानोबा तुकोबाच्या सोहळ्यात बाबा आम्हाला वारी करायची. सईचं वय किती होतं, मधुराचं वय किती होतं? 5 ते 7 वर्षांच्या या पोरी. बापानं लेकीची हाक ऐकली. नामदेव बाबा नावाच्या बापानं सुद्धा कधी काही बबाई ताई, हौसाबाई ताई, सरूबाई ताई तुमची सुद्धा हाक ऐकली असेल, तुमचा हट्ट पूर्ण केला असेल. अरे या सईचा आणि या मधुराचा सुद्धा ओंकार आचार्य नावाच्या बापाने हट्ट पूर्ण करायचं ठरवलं. संपूर्ण सुट्टी काढली. माहीत नव्हतं काळ डंपरच्या स्वरूपात वाट पाहतोय रोडवरती. बापाच्या पुढं सई बसली होती, मागं मधुरा बसली होती. आषाढीच्या सोहळ्यामध्ये ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत याच बापाने खांद्यावरती लेकींना खेळवलं. ज्ञानोबा तुकोबाचा गजर केला. माहीत नव्हतं 1 महिन्यानंतर मृत्यूच्या शय्येत बापालाही झोपावं लागेल, लेकीलाही झोपावं लागेल. मोरगाव बारामतीच्या रोडवरती स्कूटी गाडी आली. रेड्यावरती बसून यम यावा असा डंपरच्या स्वरूपात काळा आणि कळाने कीर्तन रूपी सेवेचा महाराष्ट्राची कानकोकिळा हरिभक्त परायण पिकाची महाराज कोळेकर नांदल आपणासही धन्यवाद. त्याचप्रमाणे युवक मित्र बंडा तात्या कराडकर यांचे पटशिष्य हरिभक्त परायण ज्येष्ठ कीर्तनकार अनिलजी महाराज कोळेकर आमचे गुरुवर्य आपणासही धन्यवाद. या आपल्या गावचे भूषण असणारे हरिभक्त परायण विनेकरी बाबा दहिगुडे महाराज आपणासही धन्यवाद. आपल्या गावचे असणारे भूषण या माने परिवारातील भजनी मंडळ खेडगावचे भजनी मंडळ आपणासही धन्यवाद. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा मृदंगाचार्य हरिभक्त परायण मयूर महाराज शिंदे आपणासही धन्यवाद. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मामांचा विचार पोहोचवणारे गौरवजी कुलाळ आपणासही धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आपणासही धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून या खंडाळा तालुक्यातील उपस्थित सर्वच मायबाप
कोणाचाही नामोल्लेख करणं अशक्य आहे, पण आपणा सर्वांचं प्रेम माझ्यावरती मला नेहमीच भेटलेलं आहे. मी नेहमी महाराष्ट्रातही सांगत असतो आणि खंडाळा तालुक्यात विशेष कीर्तन असताना सांगत असतो, अरे फलटण तालुका हे जरी माझं सासर असलं तरी खंडाळा तालुका हे माझं माहेर आहे. आणि माहेरचं प्रेम काय असतं हे धनगर आरक्षणाचा लढा ज्यावेळेस उभा राहिला होता त्यावेळेस या खंडाळा तालुक्याच्या मातीतच मला वाटतं की धनगर समाजाला आरक्षण देण्याचं सामर्थ्य आहे. कारण इतकी ताकद या खंडाळा तालुक्याच्या मातीमध्ये आहे, इतकं प्रेम या मातीमध्ये आहे. पुनश्च आपणा सर्वांना धन्यता देतो. माने परिवारात सुख शांती समृद्धी लाभो. माने परिवाराचा हा असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर नावाचा यशोदीप अगदी सुप्रिडंट पोलीस ऑफिसर इथपर्यंत जावं, SP पदापर्यंत जावं ही शुभकामना देतो. नगर रचना विकास अधिकारी पदापासून ताई आयुक्त पदापर्यंत जावं अशी जगाच्या मालकाचा ब्रह्मांडनायक विश्वनायक बाळूमांच्या वतीनं आशीर्वाद देतो. आणि सुख शांती समृद्धी माने परिवारास लाभो अशी जगाच्या मालकाला आराधना करतो. मायबाप कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देत असताना फक्त इतकंच सांगतो, आयुष्यात नामस्मरण करा. नामामध्ये इतकी ताकद आहे. आज ज्यांचं कीर्तनरूपी सेवा आहे त्यांचं नावसुद्धा नामदेव आहे. नामामध्ये इतकी ताकद आहे. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी पाहे पांडुरंग, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याचं कल्याण आहे. याच्याही पुढे नामाची ताकद ऐकायची असेल ज्ञानोबराय म्हणतात, गगनाऊनी वाढ नाम आहे, गगनाऊनी वाढ नाम आहे, गगनाऊनी वाढ नाम आहे, गगनाऊनी वाढ नाम आहे. हे ज्ञानदेवा पुसे निवृत्तीसी झाड, गगनाऊनी वाढ, गगनाऊनी वाढ नाम आहे. ज्ञानदेवा पुसे निवृत्तीचे झाड, हे गगनाहूनी वाढ, गगनाहूनी वाढ ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगना हुनी वाड नाम आहे. ज्ञानोबरायांचे गुरुवर्य निवृत्तीनाथांना ज्ञानोबरायांनी प्रश्न केला की या जगाच्या पाठीवरती श्रेष्ठ काय? उत्तर आलं नाम. नामाची ताकद किती आहे? गगनापेक्षाही अनंत ज्याची ताकद आहे ते नाम जपा. नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. हे नाम मंत्र जपा, पाप दूर पळून जाईल एवढाच आशावाद व्यक्त करतो. आणि अशा ज्या नामामुळे या गावामध्ये प्रथम पुण्यस्मरणाची सेवा आयोजित केली ते या गावचे माजी सरपंच भगवान अण्णा ठोंबरे आपणासही पुनश्च धन्यता देतो. कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देत असताना तुकड्यादास असं म्हणतात, राम भजन बिना छुटा सारा फान, कहता है तुकड्या सुनता है तो सुन ले प्यारे, नहीं तो है खुला मशान. ज्या माणसाच्या आयुष्यात राम नाही त्या माणसाचं आयुष्य स्मशान आहे. ज्ञानेश्वर माऊली